वैष्णवी हगवणे यांचं बाळ आता त्यांच्या आई वडिलांकडे देण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रुपाली पाटील आहेत आणि बाळाची आई आहे, आजी आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाळ त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे. अज्ञात व्यक्तीने हे बाळ दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर नेमकं काय झालं, अज्ञात व्यक्तीने सगळं बाळ दिलं, काय झालं, तुम्ही घ्यायला गेले होते? अज्ञात व्यक्तीने कॉल करून आम्हाला बाणेर हवेला बोलवलं आणि आमच्या बाळा ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. तुम्ही कालपासून बाळ शोधत होते, बाळ शोधत होते कालपासून? हो, पण ते बाळ आम्हाला जिथं हे होतं ते तिथं नव्हतंच. ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं, बाणेरच्या हवेवर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. बाळ तेव्हा कुठल्या याच्यामध्ये होतं? नाही, बाळ असं थोडं गुंगीत होतं, पण ते केल्यानंतर ते फ्रेश झालं. आपण जर पाहिलं बाळ ताब्यात दिले. हो, मुळामध्ये बाळ हगवण्यांच्या नातेवाईकाकडे होतं. एक लक्षात घ्या, त्या नातेवाईकांकडे कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. खरा अधिकार कसपटे दादांचा आजोबा म्हणून होता आणि ते सुरक्षित राहण्यासाठी बाळ त्यांच्याकडे पोहोचवण्यात आलेलं. बाळ सोपवण्यात आलेलं आहे. आपण बाळ